नमस्कार सर्वांना, शुभ गुरुवार. आणि हा गुरुवारचा दिवस आहे. गुरुवारच्या दिवशी ना अशा पद्धतीने सकाळी सकाळी देवपूजा वगैरे झालेली आहे छान अशी, आणि सर्व कामं वगैरे पण आवरत आलेली आहेत माझी रोजची जी असतात ती. परी चालली स्कूलला. बाय. पप्पा आले का बघ. आणि परी स्कूलला वगैरे गेलेली आहे, आणि मग बाकी राहिलेले थोडेफार कामं होते ते मी करून घेतले. आणि हा जो व्हिडिओ आहे तर तो आहे बुधवारचा व्हिडिओ आहे हा. तर बुधवारच्या दिवशी ना मी अशा पद्धतीनं हे किचनची एक साईड क्लीन करून घेतलेली होती. म्हणजे वरती किचनच्या पूर्ण असे स्टाईल्स वगैरे सगळ्या घासून वगैरे धुवून घेतलेल्या होत्या. आणि खिडकी जी होती ती खिडकी म्हणजे मेन खूप जास्त घाण झाली होती, कारण गेले 2-2.5 महिन्यांमध्ये खिडकीला बिलकुल लक्ष दिलेलं नव्हतं गावाला वगैरे जाण्या येण्याच्या ह्याच्यामध्ये. तर खिडकीचे ग्रिल वगैरे जाळी वगैरे साफ करून घेतली, तरी पण ती जाळी ना पूर्णपणे व्यवस्थित निघालेली नाहीच. ते ग्रिलमुळं हातच घालून हे करता येत नाही. तर मग सगळं धुवून स्वच्छ करून घेतलेलं आहे मी किचनचं एक साईड आदल्या दिवशी. आणि त्याच्यानंतर मग नंतर मी सगळे त्या दिवशी घर वगैरे पूर्ण झटकून घेतलं होतं. आणि हा जो आहे तो गुरुवारचा दिवस आहे. आणि गुरुवारच्या दिवशी मग दक्षकडून अशा पद्धतीने बेडरूमची थोडीफार क्लिनिंग करायला दक्षची मदत घेतली होती. कारण का एक तर आपल्याला पण थोडीशी मदत होते, आणि दुसरी गोष्ट अशी आहे की मुलांना पण थोडीफार सवय लागते घरामध्ये कामं करण्याची. आपण थोडी त्यांना सवय लावली ना की हे घाण झालं, हे स्वच्छ करायचं असतं. तर असे आपण लहानपणापासून सवय लागली तर त्यांना आपोआप ती सवय लागून जाते. आणि नंतर जेव्हा ते मोठे होतील वगैरे तर घाण झालेल्या वस्तू बघून त्यांना स्वतःलाच माइंडमध्ये असं येते की बाबा हे स्वच्छ केलं पाहिजे वगैरे असं, म्हणजे त्यांना ती सवय होऊन जाते. तर लहानपणापासून तशी सवय असेल तर त्यामुळं मी अशी सवय लावत असते त्याला थोड्याफार कामं करण्यामध्ये, मदत करण्यामध्ये. आणि तसं तर तिथं दक्षला आता हॉस्टेलवरती बऱ्यापैकी कामं जे आहेत ते करायला लावतातच. म्हणजे जसं की स्वतःच्या वस्तू वगैरे आवरून ठेवा, स्वतःचं बेड वगैरे व्यवस्थित करून ठेवायचं, स्वतःच्या सगळ्या वस्तू व्यवस्थित जागच्या जागी ठेवायच्या, कपाट वगैरे त्यांना आहे ते एकदम व्यवस्थित क्लीन पाहिजे, असं छोटे मोठे कामं त्यांना तिथं लावतच असतात. तर त्यामुळं त्याला चांगली सवय आहेच त्याची. झाडून पुसून वगैरे घ्यायला तिथे दुसरे म्हणजे कामगार वगैरे असतात तसं काही नसतं, पण त्यांच्या वस्तू वगैरे व्यवस्थित ठेवण्याची सवय लागावी म्हणून त्यांना तिथं कामं लावली जातात थोडीफार अशी. आणि अशा पद्धतीने मग त्याला मी थोडंसं इकडे ना बेडरूममध्ये माझ्या काही वस्तू असतात, जसं की परीची सायकल असते, त्याच्यानंतर माझी वॉशिंग मशीन आहे ती बेडरूममध्ये असते, कूलर असतो बेडरूममध्ये. तर वॉशिंग मशीनला तर पाण्याचा खूप प्रॉब्लेम असल्यामुळं मी ठेवून दिलेली आहे, आणि इथं कुठं जागाच नाही म्हणून बेडरूममध्ये ठेवलेली असते. तर मग ती तशी तर मी खालून वगैरे स्वच्छ करत असते, पण अधूनमधून पूर्णपणे बाजूला काढून मग ते खालचं वगैरे झाडून पुसून घ्यावं लागतं जरा, म्हणजे जे काही धूळ वगैरे कडे कोपऱ्याने बसलेले असते, जाळ्या वगैरे बसलेल्या असतात तर असं. अच्छा, म्हणजे काय? म्हणजे मोबाईल नाही बघायचा. कुणी नाही बघायचा मोबाईल? मम्मी, पप्पा, दादा बघायचं नाही. अगं नाही, लहान मुलांनी बघायचं नाही. लहान मुलांनी नाही बघायचं, मोठ्यांनी नाही. मम्मी, पप्पा, दादा बघायचं नाही. मम्मी पप्पांनी फक्त काम असेल तर बघायचं आहे ना? नाही. तर ना आता आपल्याला ना हे सगळं काढायचं आहे, साफसफाई करायला. हे बघू शकता तुम्ही, खराब झालेलं आहे. कारण का गावाला जाऊन आल्यापासून ना मी असं फक्त पुसून वगैरे घेतलं होतं, कारण तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे पाण्याचा प्रॉब्लेम होता. आणि त्याच्यानंतर मग 5-6 दिवस पाऊसच चालू झाला,
आणि पाऊस बंद झाला तसं मी काढन म्हणते, 2-3 दिवस असेच गेले काढन म्हणण्यामध्ये. आणि तर आता मग फायनली काढावंच म्हटलं, कारण आता वटपौर्णिमा पण आलेली आहे आणि पौर्णिमेची माझी सत्यनारायणची महिन्याची पूजासुद्धा असते. तर जरा एकदा सगळं स्वच्छ एकदम साफ घर करावं म्हटलं, म्हणजे बरं वाटतं. असं एरवी पण स्वच्छ तर असलंच पाहिजे, पण सण आला की थोडंसं जरा चांगली स्वच्छता केली, एकदम अशी डीप क्लिनिंग केली की मग बरं वाटतं म्हणूनसाठी. तर मी कालच तुम्हाला दाखवल्याप्रमाणे हे साफ केलं, म्हणजे किचन ओटा वगैरे सगळा धुवून घेतला आणि त्याच्यानंतर मग सगळं घर वगैरे पूर्ण झटकून वगैरे घेतलं. आणि कालच भांडे काढणार होते घासायला, पण काल ना जरा दुपारून पावसाचं वातावरणच झालं आणि मग म्हटलं की पाऊस आला की मध्ये सगळा गोंधळ उडेल, म्हणूनसाठी मग काल फक्त आवरावर केली, झटकून घेतलं. आणि आज फक्त राहिले ते सगळे भांडे जे आहेत ते काढून घासून घेणार आहे आणि कप्पे वगैरे पुसून परत लावून द्यायचे. तर माझ्याकडे भांडे तर तसे तर काही जास्त भांडे नाही आहेत, का डबे वगैरे मोजकेच आहेत सगळे, त्यामुळं काही जास्त वेळ लागत नाही, लगेच होतात. एक तास 1.5 तासात सगळे काढून घासून पण होतात, त्यामुळं करते माझं. तर आता ह्याच्यातल्या आम्ही चालूमध्ये अगदीच जास्त घाण झालेल्या काही गोष्टी ज्या आहेत तर त्या स्वच्छ केलेल्या आहेत. जसं की मसाला डबा परवा स्वच्छ केला होता, खूप घाण झालेला. आणि मग त्याच्यातलं जे काही मसाले वगैरे संपलेले होते, मग ते भरण्या अगोदर मी तो स्वच्छ करून घेतला. नंतर तेलाची किटली असेल, त्याच्यानंतर पीठ संपलं होतं तर पिठाचा हे दळून आणण्या अगोदर पिठाचा डब्बा आपण घासून, तर अशा पद्धतीची थोडीफार झालेली आहेच. आणि जे काय राहिलेलं आहे ते आत्ता करते. तर चला, तर हे असं झालेलं आहे सगळीकडे अस्ताव्यस्त. आता हे सगळं काढून घेते आणि बरेचसे डबे याच्यातले रिकामे वगैरे आहेत, त्यामुळं जास्त काही सामान पण काढायचं नाही आहे. आणि हे 2 छोटे निळेवाले 2 छोटे प्लास्टिकचे डबे आहेत, तर ते नाही साफ करणार. दुसरा मोठावाला रिकामा दिसतोय तो साफ करणार आहे. आणि इकडे पण हे 3 पैकी जे एका डब्यामध्ये डाळ भरून ठेवलेली आहे पूर्ण तुरीची, तर तो डब्बा साफ करूनच मी भरून ठेवलेली आहे. दुसरे 2 तेवढे साफ करणार आहे. आता ना इथे ना हा व्हिडिओ बघून तुम्ही म्हणाल की परवा तर टाकली होती वेट लॉस करणार आहे म्हणून व्हिडिओ, आणि हे काय वेगळंच व्हिडिओ टाकायला लागले. तर वेट लॉसचे व्हिडिओ जे आहेत ते आपले येणार आहेत रविवारपासून. रविवारी फर्स्ट डेचा वेट लॉसचा व्हिडिओ आपला येणार आहे. आज आणि उद्या हे जे सण आलेला होता त्याचे व्हिडिओ होते. आणि उद्यासुद्धा शनिवारी आपला वटपौर्णिमा स्पेशल असा ब्लॉग येणार आहे, म्हणजे वटपौर्णिमा कशी सेलिब्रेट केली वगैरे, तर तो ब्लॉग येणार आहे. आणि मग आपला जो आहे तो वेट लॉसचा ब्लॉग रविवारपासून येणार आहे. तर वेट लॉसमध्ये काय काय करणार आहे तर बघा, म्हणजे बघा काही गोष्टी आपल्याला बंद करायच्या आहेत, काही गोष्टींचं प्रमाण कमी करायचं आहेत, काही नियम आहेत ते पाळायचे आहेत, काही वेळा आहेत त्या पाळायच्या आहेत, आणि थोडेसे खाण्यामध्ये बदल करायचे आहेत, काही गोष्टी पूर्ण बंद करायच्या आहेत, तर काही गोष्टी थोड्याशा नव्याने ॲड करायच्या आहेत खाण्यामध्ये किंवा पिण्यामध्ये. तर त्या कोणत्या गोष्टी आपल्याला बंद करायच्या आहेत, कोणत्या गोष्टी आपल्याला नव्याने ॲड करायच्या आहेत खाण्यासाठी किंवा पिण्यासाठी, नंतर व्यायाम कोणता आणि किती करायचा आहे काय, तर त्या सगळ्या गोष्टी आपल्याला व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहेत. तर अशा पद्धतीने माझं इथे हे क्लिनिंग म्हणजे भांडे वगैरे घासून झालेले आहेत. आणि रॅकसुद्धा जरा बाहेर जाऊन चांगलं स्वच्छ केलं, कारण सतत पुसून पण ते थोडंसं शाईन कमी होतं, म्हणजे स्वच्छ तर दिसतं पण असं थोडंसं शायनिंग राहत नाही स्टीलच्या भांड्याला सारखं साफसफाई झाली. चांगलं घासून वगैरे सगळं स्वच्छ धुवूनच काढलं. आणि त्याच्यानंतर मग सगळं असं लावून दिलेलं आहे व्यवस्थित. तर इथे ना लावण्यासाठी मला ना भरपूर अशी जागा आहे, त्याच्यामुळे ना जिकडे जसे म्हणजे मला ॲडजस्ट होतील किंवा मला सोयीचं पडतील अशा पद्धतीने मी भांडे लावलेले आहेत. त्यामुळे ते असे थोडेसे म्हणजे व्यवस्थित असं दिसत नाही माहिती मला, कारण का जसं म्हणजे मध्येच मी देवघर वगैरे ॲडजस्ट केलेलं आहे. तर देवघराच्या शेजारी मग देवाचं साहित्य, तर त्याच्या खालच्या कप्प्यात पण मी काही जास्त ठेवलेलं नाही, थोडंफार देवाचंच असतं. आणि मग इकडचं किचनवरतं वगैरे काय असं थोडंसं. तर त्याच्यानंतर मग कंटाळा आला होता रात्री, आणि मग दक्षसाठी आणि ह्यांच्यासाठी बनवलं होतं असं छान असं बेसन आणि भाकरी, आणि माझा तर उपवासच होता. तर अशा पद्धतीचा होता आजचा व्हिडिओ.